मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 4 आजच्या लेक्चरमध्ये आपण पायथन प्रोग्रामिंगचा उपयोग पाय डायग्रामसाठी कसा केला जातो, म्हणजे पाय चार्ट काढण्यासाठी कसा केला जातो ते बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम जी इन्फॉर्मेशन, जो डेटा दिलेला असतो तो असा या फॉर्ममध्ये असेल. आजच्या लेक्चरला आपण पाय चार्ट म्हणजे पाय डायग्रामवर आधारित विविध प्रकारे क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात ते बघणार आहोत. एक्झाम्पल 1 असे, यूजिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोविंग इन्फॉर्मेशन बाय पाय चार्ट विथ पर्सेंटेज. आणि मित्रांनो, हा टेबल इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात आम्हाला दिला आहे. यामध्ये काय, फर्स्ट रो जी आहे ती सब्जेक्टची, मराठी, हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, मॅथमॅटिक्स. सेकंड रो जी आहे ती मार्क्स ऑब्टेन्डची, प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्या स्टुडंटला किती मार्क मिळाले ते या इथं नमूद केलेलं आहे. तर थोडक्यात आपण या ठिकाणी पाय चार्ट कसा काढायचा ते बघणार आहोत. ओके, तर चला आपण प्रत्यक्षात PC वर प्रोग्राम कसा टाईप करायचा, तो सेव्ह कसा करायचा आणि रन करून कसा बघायचा ते बघणार आहोत. ही फाईल यावर क्लिक करायचंय आणि न्यू फाईलवर क्लिक करायचं. ही पायथनचा प्रोग्राम लिहिण्यासाठी फाईल तयार झालेली आहे. आता इथं आपण प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करणार. पहिल्यांदा आपल्याला एक लायब्ररी इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्ट ही लायब्ररी, ओके, .py .pl असं आपण त्याला म्हणणार. मग एंटर. आता आपल्याला जो एक्झाम्पल जे दिलंय त्यामधला टेबल तुम्ही जर पाहिला तर पहिली रो जी आहे ती सब्जेक्टची आहे, म्हणून आपण इथे लिहिणार सब्जेक्ट्स. ओके, इज इक्वल टू. आता रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये घ्या आणि प्रत्येक सब्जेक्ट सिंगल कोटमध्ये लिहायचा, कॉमा द्यायचा, पुढचा सब्जेक्ट लिहायचा. ओके, एंटर. आता त्या टेबलची दुसरी जी रो होती ना, त्यात मार्क्स ऑब्टेन्ड असं लिहिलेलं होतं, मग आपण फक्त लिहू मार्क्स. ओके, इज इक्वल टू. आता रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये फक्त मार्क्स लिहायचे. मराठीचे मार्क लिहा, कॉमा द्या, हिंदीचे मार्क्स द्या, कॉमा द्या, असं पुढे चाला, कॉमा द्या, आणि फायनली मॅथचे मार्क 75. ठीक आहे, रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. आता मित्रांनो, आपल्याला ह्याचा पाय चार्ट काढायचा आहे. मग आपण तसं म्हणणार PLE डॉट पाय, PIE, म्हणजे आपल्याला पाय चार्ट काढण्यासाठी हे लिहावं लागतं. आता आपण राऊंड ब्रॅकेट लिहिणार आहोत. त्यानंतर सर्वप्रथम मार्क्स लिहायचं आणि लेबल्स सब्जेक्ट असं लिहायचं. सो मार्क्स, कॉमा द्यायचा, लेबल्स, इज इक्वल टू सब्जेक्ट्स, कॉमा द्यायचा. आता आपल्याला हे जे मार्क्स दिलेले आहेत हे असेच्या असे मार्क्स घेता येणार नाही. पाय चार्ट काढायचा असेल तर हे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट झाले पाहिजे, आणि त्यासाठी आपण असं म्हणणार ऑटो PCT. तर ह्या ऑटो PCTचा अर्थ काय, हे फिगर ऑटोमॅटिकली पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट होतील. मग त्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागेल, इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये %1 .1f आणि दोनदा पर्सेंटेज आणि सिंगल कोट कंप्लीट करायचं आणि तो राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करायचा. एंटर. आता फायनली आपल्याला ह्याला
टायटल द्यायचंय समजा, तर आपण काय म्हणणार PLT डॉट टायटल राऊंड ब्रॅकेटमध्ये सिंगल कोट. ह्याला आपण टायटल काय देणार, तर हा जो तक्ता दिलाय ना, इन्फॉर्मेशन कशाची होती माहिती का, मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट्स इन डिफरंट सब्जेक्ट. मग हेच आपण टायटल देऊ. म्हणजे त्या पाय ग्राफला हे टायटल येणार, सिंगल कोट कंप्लीट आणि राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. एंटर म्हणा आणि फायनली डॉट शो, PLT डॉट शो, SHOW. ह्याच्या पुढं एम्प्टी राऊंड ब्रॅकेट करायचा. अशा रीतीनं हा प्रोग्राम आपला टाईप झालेला आहे, पण तो सेव्ह करायचा. फाईल सेव्ह. आता ह्याला आपल्याला सेव्ह करताना या इथं फाईलला नाव द्यायचंय. आपण नाव देऊया काय पण, ग्राफ. ओके, कोणता, पाय. ठीक आहे. आता ग्राफ पाय हे नाव झालं, काही पण नाव द्या इथं. त्यानंतर डॉट PY लिहायला विसरू नका. हे डॉट PY नावानंतर डॉट PY हे एक्सटेन्शन आहे पायथनचं. हे दिल्याशिवाय फाईल या यादीत सेव्ह होणार नाही. ओके, म्हणजे परत आपल्याला पाहिजे तर ही फाईल दिसणार नाही या इथं. त्यासाठी एक्सटेन्शन द्यायचं, सेव्ह म्हणायचं. आता ही फाईल आपली सेव्ह झालेली आहे आणि आपण आता हा प्रोग्राम रन करून तो पाय चार्ट कसा आहे ते बघणार आहोत. म्हणून रन, मग रन मॉड्यूलवर क्लिक करा. अशा रीतीने तुम्हाला हा पाय चार्ट दिसतो आहे. हे बघा, जे टायटल आपण दिलं होतं ते टायटल याला आलेलं आहे, मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट्स इन डिफरंट सब्जेक्ट्स. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट फ्रेंड्स, हे सब्जेक्ट सगळे आपण दिले होते तेच आहेत, फक्त जे आकडे आहेत मार्क्सचे ते काही इथं दिसत नाहीत, कारण ते पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट झालेले आहे. ऑटो PCT हे जे आपण म्हणालो तर ॲटोमॅटिकली हे पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. हे सब्जेक्ट बघा, मराठी, हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, पण त्यांचे मार्क्स या इथं पर्सेंटेजमध्ये झाले. तर मित्रांनो, अशा रीतीनं हा पायथन प्रोग्रामिंग फॉर पाय चार्टसाठी आपण पाहिला. मित्रांनो, एक्झाम्पल 2 मध्ये आपण तेच एक्झाम्पल बघतोय, हे मी तुम्हाला बोललो होतो. फक्त चेंजेस जे होतील त्यानुसार प्रोग्राममध्ये कसा बदल करायचा ते आपल्याला बघायचं आहे. हा तक्ता परीक्षेला काही पण येऊ शकतो, पण क्वेश्चनवर लक्ष ठेवा. युजिंग पायथन प्रोग्रामिंग, ड्रॉ ए पाय चार्ट फॉर द गिवन डेटा विथ रेडियस 0.7 शो पर्सेंटेज. मित्रांनो, हा डेटा आहे जो मी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये समजावून दिला तोच आहे. यामध्ये एक्स्ट्रा काय आहे, यामध्ये एक्स्ट्रा रेडियस ऑफ सर्कल दिलेली. पाय चार्ट आपण सर्कलमध्ये डिनोट करत असतो. ओके, आणि त्यासाठी रेडियस आपण दिली असेल तर स्पेशली त्या रेडियसचा कसा वापर करायचा, प्रोग्राम लिहिताना या रेडियसचा वापर कसा करायचा हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर चला प्रत्यक्षात PCवर एक्झाम्पल 1 मध्ये आणि एक्झाम्पल 2 मध्ये ही जी कंडिशन बदलली आहे त्यासाठी कसा बदल करायचा ते बघूया. आता मी हे आयडियली ओपन केलं. आता मला प्रोग्राम टाईप करण्यासाठी न्यू फाईल ओपन करावी लागेल. ओके, म्हणून मी पहिल्यांदा म्हणणार फाईल, त्यात न्यू फाईल. आता ही फाईल मला पायथनचा प्रोग्राम लिहिण्यासाठी तयार झालेली आहे, हे तुम्हाला एवढं माहिती आहे. आता आपण सर्वप्रथम मॅटप्लॉटलिब ही लायब्ररी इम्पोर्ट करणार. ठीक आहे, एंटर. टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये आपण बघतोय की पहिला रकाना सब्जेक्टचा आहे, म्हणून आपण लिहितोय सब्जेक्ट्स
इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये आता सब्जेक्टची नावं सिंगल कोटमध्ये लिहायची, प्रत्येक सब्जेक्ट नंतर कॉमा द्यायचा हे आम्हाला माहिती आहे. आणि अशा रीतीनं सिंगल कोट कंप्लीट, रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट करायचा, एंटर. आता टेबल मधली दुसरी जी रो आहे त्यामध्ये मार्क्स ऑब्टेन्ड लिहिलंय, म्हणजे आपण लिहिणार मार्क्स इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट, इथं परत कंप्लीट, एंटर. आता आपल्याला पाय चार्ट काढायचा आहे. हे पाय चार्ट काढत असताना ह्या क्वेश्चन मध्ये जर काही वेगळं असं सांगितलं असलं तर आपण तसं करत असतो. तर इथं रेडियस दिलेली आहे, बाकीचं काही नाही, डिटॅच्ड नाही, एक्सप्लोड नाही, फक्त रेडियस दिलेली. मग आपल्याला हे कसं लिहावं लागेल, PLT डॉट पाय. ओके, म्हणजे पाय चार्ट काढायचा. राऊंड ब्रॅकेट घ्या. आता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे मार्क्स लिहायचं, कॉमा द्यायचा, लेबल सब्जेक्ट लिहायचं, कॉमा द्यायचा. ओके, मग ऑटो PCT म्हणजे ॲटोमॅटिक पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन होईल. आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा या ठिकाणी रेडियस जर दिलेली आहे तर त्या रेडियसचा पण आपण उल्लेख करणार आहोत. ओके, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करणार आणि एंटर. आता हे पायचं झालं, पण टायटल देऊन टाकू ना, PLT डॉट टायटल, TITLE टायटल. राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण हे जे बघतोय हे अर्थात मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट हेच म्हणावं लागेल, म्हणून आपण तसं सिंगल कोट मध्ये लिहिणार. सिंगल कोट कंप्लीट करा आणि राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करा. ठीक आहे, एंटर. आता मित्रांनो प्लॉट शो म्हणणार, PLT डॉट शो. ओके, आणि एम्प्टी राऊंड ब्रॅकेट. अशा रीतीने हा प्रोग्राम आपण लिहिला. यामध्ये वेगळं असं काय, वेगळं काही नाही, फक्त रेडियस दिली म्हणून ती एक्स्ट्रा या ठिकाणी रेडियस आलेली आहे. ओके, आता आपल्याला नेहमीप्रमाणे फाईल सेव्ह म्हणावी लागेल. मग तो नाव विचारणार, आपण फाईलला नाव देऊया रेडियस. ओके, पाय डॉट PY हे एक्सटेन्शन द्यायला विसरायचं नाही. आणि अशा रीतीनं ही फाईल आपण इथं सेव्ह म्हणणार. आता ही फाईल सेव्ह झाल्यानंतर साहजिक आहे आपण ती रन म्हणणार आहोत. रन मध्ये रन मॉड्यूल. तर बघा मित्रांनो, हा तो पाय चार्ट तयार झाला. यामध्ये तिथं रेडियस जी होती ती रेडियस त्याने घेतली 0.7, बाकी काही नाही. जे टायटल आपण दिलं तेच, हे मराठी हिंदी हे सब्जेक्ट तेच, हे मार्क्स जे होते ते पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन होऊन या इथं ते लिहिलेले आहेत. ओके, तर अशा रीतीनं हा पाय चार्टचा एक्झाम्पल नंबर 2 आपण पाहिलं. यामध्ये वेगळं काय होतं तर रेडियस दिलेली होती. ओके, आपण याचाच अजून एक टाईप बघतो आहोत. नेक्स्ट उदाहरण, एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 आपण पाहिलं, त्यानुसार काय बदल करायचा ते पण आपल्या लक्षात आलं. आता एक्झाम्पल 3 बघा. हा पायथन प्रोग्रामिंगचा उपयोग पाय चार्ट काढण्यासाठी कसा केला जातो त्यातला तिसरं एक्झाम्पल आहे. ओके, मुद्दाम एक्झाम्पल मी तेच घेतलेलं आहे, त्याच्यात बदल केलेला नाही. बदल क्वेश्चनमध्ये केला आहे. तो यामध्ये एक्स्ट्रा काही वेगळं सांगतोय का ते आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन असा आहे, युजिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोविंग इन्फॉर्मेशन बाय पाय चार्ट. ओके, इथपर्यंत ठीक आहे. कंडिशन काय झाली, यूज एक्सप्लोड फंक्शन फॉर सेपरेट द सेक्टर्स. यामध्ये एक्सप्लोड फंक्शनचा वापर करून ते जे सेक्टर्स असतात ते सेपरेट करायचे आहे असा त्याचा अर्थ. आता मित्रांनो, कधी कधी एक्झाम्पल एक्सप्लोड म्हणायच्या ऐवजी त्यामध्ये आपल्याला
डिटॅच्ड असा शब्द वापरलेला असतो. एक्सप्लोड काय आणि डिटॅच काय, अर्थ एकच आहे. त्यामुळं आपण डिटॅच्ड जरी लिहिलं तरी हीच कंडिशन समजून प्रोग्राम लिहायचा आहे, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता एक्सप्लोड किंवा डिटॅच्ड याचा अर्थ काय, तर हे जे सब्जेक्ट वाईज आपण सेक्टर बनवणार आहोत, हे सेक्टर्स आत्तापर्यंत 2 उदाहरणं आपण पाहिली, त्यात हे सगळे सेक्टर एकमेकाला चिटकून होते. पण आता यामध्ये एक्सप्लोड किंवा डिटॅच्ड म्हणलं तर हा प्रत्येक सेक्टर सेपरेट असणार आहे, म्हणजे प्रत्येक दोघांच्या मध्ये गॅप असणार आहे. ओके, तर असं जर असेल तर आपल्याला ते कशा पद्धतीने कोड लिहायचा आणि ते प्रत्यक्षात सेपरेट सेक्टर्स म्हणजे एक्सप्लोड फंक्शनचा उपयोग केल्यावर ते कसे दिसतात ते पण आपण प्रोग्राम रन झाल्यावर बघणार आहोत. तर चला प्रत्यक्षात पीसीवर जाऊया. तर या पायथनच्या पेजवर आपण फाईल, मग न्यू फाईल असं म्हणणार. प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याजवळ फाईल तयार आहे. पहिल्यांदा आपल्याला लायब्ररी इम्पोर्ट करायची. ओके, ही लायब्ररी इम्पोर्ट केली, मॅटप्लॉटलिब, एंटर. आता आपल्याला जो क्वेश्चन दिलाय त्यात टेबल बघितला तर टेबल मधली पहिली रो आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट्स इज इक्वल टू काय म्हणणार तुम्ही, रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये प्रत्येक सब्जेक्ट सिंगल कोटमध्ये आणि आपल्याला कॉमा द्यायचा. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट आणि आपण एंटर दिलेला आहे. आता टेबल मधला दुसरा जो रकाना होता अर्थात तो मार्क्सचा होता. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट केला, एंटर. आता आपण काय करणार, त्यामध्ये आपल्याला शब्द वापरलेले डिटॅच्ड, कधी कधी डिटॅच्ड शब्द असतो किंवा कधी कधी एक्सप्लोड असा शब्द लिहिलेला असतो. डिटॅच्ड एक्सप्लोड दोघांचा अर्थ एकच आहे की प्रत्येक सेक्टरच्या मध्ये अंतर सोडायचं, चिटकून नको. ओके, प्रत्येक सेक्टर जो सब्जेक्ट वाईज आपण सेक्टर बनवणार ते प्रत्येक सब्जेक्टचे सेक्टर एकमेकापासून दूर असले पाहिजे, हा त्याचा अर्थ. म्हणजे एक्सप्लोड म्हणजे डिटॅच्ड, म्हणून मी लिहितो एक्सप्लोड. ओके, इज इक्वल टू राऊंड ब्रॅकेटमध्ये अंतर लिहिणार ते. आता प्रत्येकाच्या मध्ये आपण एक छोटंसं अंतर देतो, 0.1 0.2 आपल्या मनावर आहे. स्पेशल सांगितलं तर तसं द्या, नाही सांगितलं तर सरळ 0.1 लिहा. 5 सब्जेक्ट येत नाही, मग 5 सब्जेक्टचे 5 अंतर लिहायचे. एक झाला 0.1, दुसरा झाला 0.1, तिसरा झाला 0.1, चौथा सब्जेक्ट आणि फायनली 0.1 पाचवा सब्जेक्ट. ओके, प्रत्येक सब्जेक्टसाठी जो सेक्टर आपण तयार करणार त्याच्यामध्ये असं अंतर दिलं. हे 5 सब्जेक्टचे 5 अंतर झाली. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट कर. आपल्याला पाय चार्ट बनवायचा ते सांगावं लागेल, म्हणून PLT डॉट पाय. ओके, ह्याचा आता पाय प्लॉट तयार होणार. मग साहजिक आहे राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहित असतो तुम्हाला माहिती आहे, मार्क्स लिहित असतो, त्यानंतर लेबल सब्जेक्ट लिहित असतो, त्यानंतर ह्या एक्सप्लोडचा उल्लेख करायचा आणि मग पर्सेंटेज बनवा असं पण म्हणवायचं आहे, म्हणजे ऑटो PCT. ओके, हे पण द्यायचं आणि मग ब्रॅकेट कंप्लीट करायचं. म्हणून मी पहिल्यांदा लिहितो मार्क्स कॉमा. आता सब्जेक्ट लिहिताना लेबल म्हणायचं, लेबल्स इज इक्वल टू काय, सब्जेक्ट. ओके, कॉमा द्यायचा. आता आपण एक्सप्लोडचा उल्लेख करूया. एक्सप्लोड इज इक्वल टू एक्सप्लोड असं लिहायचं, कॉमा द्यायचा आणि आता
पर्सेंटेज बनवण्यासाठी ऑटो PCT इज इक्वल टू कसं लिहितो आपण सिंगल कोट देतो मग पर्सेंटेजचं सिम्बॉल देतो 1 डॉट परत 1F असं लिहितो मग पर्सेंटेजचं चिन्ह दोनदा देतो एकदा दोनदा आणि मग सिंगल कोट कंप्लीट करतो राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करतो एंटर. आता फायनल आपल्याला प्लॉटला टायटल द्यायचंय मग PLT डॉट टायटल ओके. आता राऊंड ब्रॅकेट मध्ये काय टायटल द्यायचं तुम्हाला माहिती आहे मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट ओके. हे झालं टायटल सिंगल कोट कंप्लीट करा आणि राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करा PLT डॉट शो ओके आणि एम्प्टी राऊंड ब्रॅकेट द्यायचा. तर अशा रीतीनं हा प्रोग्राम आपण लिहिला आणि फाईल सेव्ह म्हणायचंय. तो नाव विचारणार फाईलला आपण तसं नाव देऊ एक्सप्लोड डॉट EY ओके हे नाव दिलं. मग आता सेव्ह म्हणतो मी हे सेव्ह म्हणलं फाईल झाली सेव्ह. आता साहजिक आहे मला रन करायची रनवर क्लिक करणार रन मॉड्यूलवर क्लिक करणार ही फाईल आपली रन होते. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का ग्राफ तोच आहे मग बदल काय झाला बदल एकच आहे की हे बघा या दोन सेक्टरच्या मध्ये किंवा प्रत्येक कोणत्याही दोन सेक्टरच्या मध्ये हा गॅप दिसतोय ओके. याचा अर्थ एक्सप्लोड याचा अर्थ डिटॅच्ड भले डिटॅच्ड म्हणू भले एक्सप्लोड म्हणू ह्या दोन सेक्टरच्या मध्ये प्रत्येक दोन सेक्टरच्या मध्ये तुम्हाला अशा प्रकारचं अंतर दिसणार आहे. सब्जेक्ट तेच आहेत मराठी हिंदी इंग्लिश फिजिक्स मॅथमॅटिक्स टायटल तेच आहे मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट आकडे सुद्धा तेच आहेत 50 70 60 80 जे काय होते त्यांचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे. फरक आता या ग्राफमध्ये तुम्हाला एवढाच आढळतो पाय ग्राफ आहे पण प्रत्येक सेक्टरमध्ये अशा प्रकारे अंतर तुम्हाला दिसतंय दॅट इज डिटॅच्ड म्हणजेच एक्सप्लोड ओके. हे अंतर आपण वाढवू पण शकतो. आता 0.1 म्हणलंय म्हणून हे आलंय 0.2 म्हणलं तर अजून वेगळं अंतर येईल 3 म्हणलं तर अजून वेगळं येईल ओके. जर एक्स्ट्रा तुम्हाला सांगितलं असेल की एवढं अंतर घ्या तर आपण त्या ठिकाणी ते अंतर घ्यायचं एक्सप्लोड मध्ये एवढं लक्षात ठेवायचं. तर अशा रीतीनं मित्रांनो आज आपण पाय चार्टचे 2 एक्झाम्पल पाहिले वेगवेगळे नीट समजून घ्या त्याची प्रॅक्टिस करा. आजच्या लेक्चरला मी इथं थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टाईप ऑफ एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.